शेवटी इंग्लंडला या ॲशेसमध्ये विजय मिळवता आलेला आहे आणि लास्टच्या इनिंगमध्ये 175 रन त्यांनी चेस केले. तर कशी ही टेस्ट मॅच झाली आणि कसा इंग्लंडला हा विजय मिळाला ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर मित्रांनो, फोर्थ टेस्ट झालेली आहे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये ॲशेसमधील. तर शेवटी इंग्लंडला विजय मिळवता आलेला आहे. ऑलरेडी सिरीज आलेले बट स्टील त्यांनी चौथी टेस्ट मॅच जिंकलेली आहे. एकदम जबरदस्त टेस्ट मॅच झाली. 2 दिवसात संपलेली ही टेस्ट मॅच. 36 विकेट पडलेले आहेत या दोन्ही दिवसात मिळून. तर एकदम जबरदस्त फास्ट फॉरवर्डमध्ये ही टेस्ट मॅच गेली आहे. तर ही टेस्ट मॅच होती मित्रांनो MCGच्या ग्राउंडवर. सो त्यावेळेस पहिल्यांदा इंग्लंडने टॉस जिंकला. इंग्लंडने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. सो एकदम जबरदस्त बॉलिंग करण्यात आली. 152 रनवर ऑल आउट झालेली कम्प्लिटली ऑस्ट्रेलिया. सो एकदम जबरदस्त बॉलिंग दिसली. तुम्हाला जर बॉलिंग बघितली तुम्ही तर इंग्लंडकडून ब्रायडन कार्स 1 विकेट घेतलेला, एकदम जबरदस्त बॉलिंग करत होता. त्यानंतर जॉश टंग ब्रिलियंट बॉलिंग केलेली, 5 विकेट घेतलेले आहेत त्याने. त्यानंतर गस ॲटकिन्सन असेल 2 विकेट घेतलेले. तर एकदम जबरदस्त बॉलिंग करण्यात आली इंग्लंडकडून. तर बॅटिंगमध्ये बघितलं तुम्ही तर ट्रॅव्हिस हेडसुद्धा लवकर आऊट झाला. नंतर जॅक वेदरलँड, मार्नस लाबुशेन 6 रन केलेत फक्त. स्टीव्हन स्मिथनी 9 रनवर आऊट झालेला आहे. उस्मान ख्वाजा चांगला पॉझिटिव्ह टेक्निक खेळताना दिसतं तुम्हाला. 29 रन केले. ॲलेक्स कॅरीना सुद्धा थोडेफार रन भेटले. 20 रन केले त्याने सुद्धा. देन सगळ्यात भारी बॅटिंग केली तर निसारने केली. त्यामध्ये 35 रन्स केले. एकदम स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह टेक्निक खेळताना दिसतात तुम्हाला. तर तुम्ही बॉलिंग जर बघितली तर जॉश टंगनी बघत तुम्ही कुणाकुणाचे विकेट घेतले. एकदम जबरदस्त. जॅक वेदरलँड एकदम जबरदस्त ओपनर आहे त्याचा विकेट घेतला. देन मार्नस लाबुशेन, देन स्टीव्ह स्मिथला तर त्यांनी बोल्ड केलेले मित्रांनो जॉश टंगनी. एकदम जबरदस्त. पिचसुद्धा सपोर्टिव्ह होती थ्रू आउट दोन्ही दिवस पिच सपोर्टिव्ह होती पेस बॉलिंगला. बट तरीसुद्धा एकदम एक्झिक्युशन एकदम जबरदस्त होतं. स्टीव्ह स्मिथला बोल्ड केलेलं आहे त्यांनी. देन नंतर निसार जो सगळ्यात भारी बॅटिंग करताना दिसला, सगळ्यात टॉप स्कोरर होता ऑस्ट्रेलियाचा पहिल्या इनिंगमध्ये, त्यालासुद्धा जॉश टंगने आऊट केलेले आणि बोलंडला सुद्धा. तर हे 5 विकेटचं त्यांनी जबरदस्त घेतले. त्यानंतर तुम्ही बघित असेल कॅमरन ग्रीन रनआउट झाला मित्रांनो. 17 रनवर बॅटिंग करत होता. एकदम चांगली बॅटिंग करत होता. त्यानंतर मला वाटतं ब्रायडन कार्सने त्याच्याच बॉलिंगवर एकदम पिचच्या बाजूलाच बॉल गेला आणि 1 रन घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यामध्ये ब्रायडन कार्सने सरळ नॉन स्ट्राईकला हिट केला स्टंपला. सो तिथं कॅमरन ग्रीन एक अनलकी किंवा आपण म्हणता येईल थोडं गोंधळ झाला कॅमरन ग्रीनचा आणि तसा आऊट झाला. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल स्टोकने सुद्धा एक जबरदस्त कॅच पकडला महागे पळताना स्टार्कचा. सो ब्रिलियंट एक तो कॅच होता. तर अशी मिळून ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग 152 रनवर ऑल आउट झाली मित्रांनो. तर मित्रांनो, ज्यावेळेस इंग्लंड फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करण्यात आली तर एकदम जबरदस्त प्रत्युत्तर बघायला भेटलं तुम्हाला ऑस्ट्रेलियाकडून. तर एकदम जबरदस्त बॉलिंग केली. स्टार्कने ओपनिंग स्पेल घेतला. निसार त्याच्या जोडीला होता. जॉश हेझलवूड नव्हता या मॅचमध्ये. पॅट कमिन्ससुद्धा नव्हता. बट निसारने सुद्धा एकदम जबरदस्त बॉलिंग केली मित्रांनो. स्टार्क एकदम जबरदस्त बॉलिंग करत होता. तुम्हाला माहिती स्टार्टिंग स्पेल आणि स्टार्क एकदम जबरदस्त. दोन्ही ओपनर त्यांनी आऊट केलेत. मिचेल स्टार्कने बेन डकेटला सुद्धा आऊट केले. झॅक क्राउलीला सुद्धा आऊट केले. झॅक क्राउलीने फक्त 5 रन केले. बेन डकेटने 2 रन केले. सो एकदम जबरदस्त ओपनिंग केली होती मिचेल स्टार्कने. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल एक टाइमला स्कोर होता मित्रांनो. 3 विकेट गेले 9 रनावरून. त्यानंतर हॅरी ब्रूक एकदम अटॅकिंग खेळताना दिसला. अटॅकिंग बॅटिंग करताना दिसला. सो एक माइंडसेट आहे तर बॅच बॉलचा आपण म्हणता येईल. सो किती बी स्कोर असला तरी त्यांचा एकच अप्रोचने खेळण्याचा प्रयत्न करतात. सो त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर ब्रूकने 41 रन केले मित्रांनो. एकदम जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग करत होता. त्याचा विकेट घेतला. बोलंडने त्याचा विकेट घेतला मित्रांनो. एकदम जबरदस्त बॅटिंग करताना दिसला ब्रूक तुम्हाला. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर रूट तर डकवर आऊट झाला मित्रांनो. 0 रन केलेत रूटनी. निसार बॉलिंग करत होता. एकदम जबरदस्त बॉल टाकला आणि रूट आऊट झाला. सो एकदम बघितलं तुम्ही तर जबरदस्त प्रत्युत्तर बघायला भेटलं तुम्हाला ऑस्ट्रेलियाकडून. सर तुम्ही स्कोर कार्ड बघितला तर बिथेलसुद्धा 1 रनवर आऊट झाला. रूटनी तर डकवर आऊट झाला. त्यानंतर स्टोक्स 16 रनवर आऊट झाला मित्रांनो. त्या जेमी स्मिथ वगैरे कुणालाच जास्त करता आलं नाही. त्यात सगळ्यात भारी बॅटिंग केली असेल तर अटकिन्सननी. तर 2च पॉझिटिव्ह बॅट्समन दिसले इंग्लंडच्या फर्स्ट इनिंगमध्ये. अटकिन्सन असेल आणि सेकंड असेल ब्रूक. सो दोघांनी जबरदस्त बॅटिंग केली पण स्कोर जास्त काय करता आलं नाही. 110 रनवर ऑल आऊट झाली मित्रांनो. 110 रनवर ऑल आऊट झाली. आणि फर्स्ट ज्यावेळेस इनिंग संपली दोन्ही टीमची तर तिथं ऑस्ट्रेलियाकडे लीड होती 42 रनांनी. तर मित्रांनो, ज्यावेळेस सेकंड इनिंग्समध्ये ऑस्ट्रेलिया बॅटिंग करायला आली होती त्यावेळेस पहिला दिवससुद्धा संपला नव्हता. तर तुम्ही बघितलं असेल की ती मॅच फास्टमध्ये
प्रोग्रेस होत होती. तर एकच ओव्हर राहिली होती पहिल्या दिवशीची, पण ऑस्ट्रेलियाला बॅटिंग करायला यावं लागलं. तर त्यांनी ट्रॅव्हिस हेड बरोबर स्कॉट बॉलंडला पाठवलं होतं. तर ठीक आहे, एक नाईटमॅनचं काम करत होतं स्कॉट बॉलंड तिथे. सो चांगली एक फर्स्ट ओव्हर झाली. त्यानंतर विकेट काय भेटलं नाही. त्याच्यानंतर एक फोरसुद्धा गेला कट लागून बॅटीला स्कॉट बॉलंडच्या. तर तसा पहिला दिवस संपला मित्रांनो. 46 रनाची लीड होती ऑस्ट्रेलियाकडे पहिल्या दिवसानंतर. पण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी बॅटिंगला आली ऑस्ट्रेलिया, तर पटापटा विकेट गेले मित्रांनो. कोलॅप्स म्हणता येईल किंवा कोलॅप्ससुद्धा म्हणता येणार नाही, कारण पिचच त्या टाईपची होती. बॉलिंगला खूप मदत होत होती आणि बॅटिंग करणं खूप अवघड जात होतं. त्यामध्ये ट्रॅव्हिस हेडने एकदम जबरदस्त बॅटिंग केली मित्रांनो. 46 रन केले त्याने. एकदम अटॅकिंग बॅटिंग करत होता. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल स्टीव्ह स्मिथ सेकंड इनिंगमध्ये मित्रांनो नॉट आऊट राहिला. त्याला जास्त कोणी त्याच्याबरोबर पार्टनरशिप करू शकलं नाही किंवा साथ देऊ शकलं नाही. तर स्टीव्ह स्मिथ नॉट आऊट राहिला मित्रांनो. तुम्ही बघितलं असेल बेन स्टोक्सने सुद्धा जबरदस्त बॉलिंग केली. सेकंड इनिंग्समध्ये 3 विकेट घेतल्या. तिथं गस अटकिन्सननी 1 विकेट भेटला. तर ब्रायडन कार्सने एकदम जबरदस्त बॉलिंग करून 4 विकेट भेटले. तर जॉर्ज टंगने सुद्धा एकदम जबरदस्त बॉलिंग केली मित्रांनो. मला माहिती आहे, तर मार्नस नबुशेमचा सुद्धा विकेट जॉर्ज टंगने घेतला. तर जॉर्ज टंगने 7 विकेट घेतलेत मित्रांनो या फोर्थ मॅचमध्ये. पण 7च्या 7 विकेट्स मोठ्या विकेट्स होत्या. सो जॉर्ज टंग एकदम जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला चौथ्या टेस्टमध्ये. नंतर उस्मान ख्वाजा 0 रन डकवर आऊट झाला जॉर्ज टंगच्याच बॉलिंगवर. सो जबरदस्त बॉलिंग करत होता जॉर्ज टंग. त्यानंतर एक छोटीशी पार्टनरशिप बघायला भेटली मित्रांनो स्मिथ आणि ग्रीनमध्ये. त्यानंतर ग्रीन आऊट झाला 19 रनावर. स्टोक्सने विकेट घेतला. निसार जे पहिल्या इनिंग्समध्ये ऑस्ट्रेलियाकडून चांगली बॅटिंग केली, टॉप स्कोर होता, त्यालासुद्धा मित्रांनो आऊट केलं. कार्सने कॉटन बोल्डमध्ये आऊट झाला तो. सो जबरदस्त एकदम बॉलिंग बघायला भेटली आणि 132 रनावर ऑल आऊट झाली मित्रांनो ऑस्ट्रेलिया सेकंड इनिंग्समध्ये. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे फक्त लीड जी सगळी टोटल लीड झाली ती 174 रनाची झाली. तर 175 रन्स जिंकायला होते मित्रांनो सेकंड इनिंगच्या शेवटी इंग्लंडसाठी. सर कशी त्यांनी आता सेकंड इनिंग्समध्ये 175 रन्स चेस केले ते आपण बघूयात. मित्रांनो ज्यावेळेस इंग्लंड बॅटिंगला आली सेकंड इनिंग्समध्ये, लास्ट इनिंग होती, तर 175 रन तिथे चेस करणं खूप अवघड होतं मित्रांनो. तुम्ही बघितलं असेल स्कोअर लाईनसुद्धा पहिल्या तिन्ही वेळेस ज्यावेळेस इंग्लंडने बॅटिंग, ऑस्ट्रेलियाने 2दा बॅटिंग केली, स्कोअर 150च्या वरी गेलंच नव्हता. तर लास्ट इनिंगमध्ये 175 चेस करणं खूप अवघड होतं मित्रांनो. त्यानंतर थोडी पिच पण थोडी सेटल डाऊन झालेली होती. बॉलिंग जे पेस बॉलिंगला जास्त मदत मिळत होती, थोडीशी कमी झाली पण तरीसुद्धा मदत मिळत होती मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला माहिती नंतर स्टार्टिंगला स्टार्क आला तिकडनं, नंतर निसार आला बॉलिंगला. स्टार्क एकदम जबरदस्त बॉलिंग करत होता. एकदम क्लोज चान्सेस होते जिथं मिस झाले मित्रांनो. त्यात बॅटिंगसुद्धा एकदम जबरदस्त करण्यात आली. एक साईडला बेन डकेट एक ॲग्रेसिव्ह बॅटिंग करत होता, तर दुसऱ्या साईडला झॅक क्राउली हळूहळू खेळत होता. बेन डकेटने मित्रांनो 26 बॉलमध्ये 34 रन केलेले. एकदम अटॅकिंग बॅटिंग करताना दिसला तुम्हाला तिकडं. तर झॅक क्राउली सांभाळून इनिंग्स खेळत होता. पहिला विकेट पडला इंग्लंडचा, तर तो होता 51 रनावर मित्रांनो. मिचेल स्टार्कचा एक जबरदस्त यॉर्कर होता आणि यॉर्करवर शेवटी बेन डकेट आऊट झाला. सो 51 रनावर पहिला विकेट पडला. तर एकदम चांगली पार्टनरशिप झाली ओपनिंग. तीच गरजेची होती मित्रांनो इंग्लंडला या टेस्ट मॅच जिंकण्यासाठी. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल कार्सला पाठवलं, तर कार्सला वरी पाठवलं होतं, पण तो सुद्धा लवकर आऊट झाला मित्रांनो. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल जॅकब बेथेल एकदम जबरदस्त बॅटिंग केली मित्रांनो. त्याच्यामुळे ही मॅच जिंकली. खरं तर 40 रन केले मित्रांनो त्यांनी, जबरदस्त बॅटिंग करताना दिसला. त्यानंतर जो रूटने 15 रन केलेत मित्रांनो. हॅरी ब्रुकने एकदम चांगली बॅटिंग केली. 18 रनवर नॉट आऊट राहिला. बेन स्टोक्सला सुद्धा आऊट केलं मित्रांनो मिचेल स्टार्कने. सो एकदम जबरदस्त बॅटिंग करताना दिसत होता हॅरी ब्रुक एका साईडने. तर जेमी स्मिथ लास्ट मुवमेंटला आलेलं होतं. तर 3च रन केले त्यांनी आणि ही मॅच जिंकली मित्रांनो. ऑलमोस्ट 6 विकेट तरीसुद्धा पडलेले होते. लास्ट 40 रन बाकी होते लास्ट काहीतरी कपल ऑफ ओव्हर्समध्ये, पण तरीसुद्धा मॅच किती 6 विकेट्स त्यांच्या हातात होता. तरीसुद्धा असं वाटत होतं की कधी पण मॅच पलटू शकतो, कारण ती पिच तशी होती. कारण इथे 175 चेस करणं खरं तर खूप अवघड होतं तरीसुद्धा, आणि ते ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंग लाईनअपच्या समोर. तर एकदम जबरदस्त काम केलं मित्रांनो इंग्लंडनी. त्यामध्ये जी बॉलिंग होती, स्कॉट बॉलंडला 2 विकेट भेटले मित्रांनो. मिचेल स्टार्कला 2 विकेट भेटले आणि मित्रांनो रिचर्डसनला 2 विकेट भेटले, पण निसारला विकेट भेटला नाही आहे मित्रांनो लास्ट इनिंगमध्ये. सो ते थोडंसं
चांगले क्लोज मुवमेंट्स होत्या, बट विकेट भेटलेला नव्हता. सो त्याच्यामुळे ॲक्च्युली मॅच हरावं लागली ऑस्ट्रेलियाला. सो ऑस्ट्रेलियाने चांगलं काम केलं तर 175 चेस करणं खूप अवघड होतं आणि ऑस्ट्रेलिया नक्कीच जिंकू शकली असती मॅच. पण इंग्लंडच्या जे ओपनिंग जे कॉम्बिनेशन ओपनिंग जे पेअर होतं इंग्लंडचं, त्यांनी चांगली बॅटिंग केली. बेन डकेट असो किंवा क्राउली असो आणि त्यानंतर जॅकब बेथल लास्टमध्ये. तर ह्या तिघांनी मिळून चांगली मॅच काढून घेतली आणि शेवटी लास्ट मोमेंटला तरी कमीत कमी ही मॅच जिंकलेली आहे. इंग्लंडनी ऑलरेडी टेस्ट सिरीज हारलेली आहे, बट शेवटी ही मॅच जिंकता आलेली आहे. ते म्हणतात ना, देर आहे दुरुस्त आहे, तसं काम झालेलं आहे. बट आता दुरुस्त म्हणता येणार नाही, ऑलरेडी सिरीज हारलेली आहे. पण शेवटी एक चांगलं पॉझिटिव्ह होतं, त्यांना जिंकता आलेली ही सिरीज. आणि प्लेअर ऑफ द मॅच जॉश टंग होतं मित्रांनो. ऑफकोर्स जॉश टंगने चांगली बॉलिंग केली होती, मोठे मोठे विकेट्स घेतलेले होते आणि त्यामुळे इंग्लंडने ही चौथी टेस्ट मॅच जिंकलेली मित्रांनो. आता स्कोर लाईन आहे ते 3-1 आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशीच मराठी कॉन्टेंट पाहण्यासाठी क्रिकेटबद्दल डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.